नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रेशनच्या तांदळाचा डोसा, अगदी कुरकुरीत असा। तर त्याला लागणारे साहित्य बघूया। तर मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे उडीद डाळ घेतलेली आहे। तर उडीद डाळ मी 1 वाटी घेतलेली आहे आणि याच वाटीने मी रेशनचे तांदूळ 3 वाट्या घेतलेले आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही, हे 1 वाटी आहे आणि ही दुसरी वाटी आहे आणि ही 3 वाट्या। तर मी हे तांदूळ घेण्यापूर्वी स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत। यामधला कचरा वगैरे सगळं काढलेला आहे, धूळ वगैरे काढलेली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडेसे मेथी दाणे। तर इथे बघू शकता मी पाव चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। यापेक्षा जास्त घेतल्यास कडसड लागू शकतो। तर आपण हे आता स्वच्छ धुवून दिवसभरासाठी भिजू घालणार आहोत। म्हणजे कमी ते कमी हे 10 ते 12 तासासाठी मी भिजवणार आहे। तर मी हे मिश्रण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, डाळ तांदूळ। आता आपल्याला हे 10 तास असं भिजवत घालायचं आहे। तर यामध्ये पाणी घालूया। तर यामध्ये भरपूर सारं पाणी घालून 10 तासासाठी आपल्याला हे भिजवत घालायचं आहे। हे डाळ तांदूळ जेवढे भिजले तेवढे चांगले आहेत, म्हणजे याचं बॅटर छान होतं। तर आता हे 10 तासासाठी मी भिजवणार आहे आणि 10 तासानंतर तर इथं बघू शकता तुम्ही आपले 10 तास पूर्ण कंप्लीट झालेले आहेत आणि छान अशी आपली डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत। तर आपण हे मिक्सरला छानपैकी असं ग्राइंड करून घेऊया एकजीव होईपर्यंत। हे मी 2 बॅचेस मध्ये भिजू घातलेले होते, एका ह्याच्यात बसत नव्हते म्हणून। तर आपण छानपैकी याला मिक्सर मधून बारीक करून दळून घेऊया। तर इथं बघू शकता आपलं छानपैकी असं पीठ दळून झालेलं आहे, छान असं बॅटर झालेलं आहे। आता आपल्याला हे 12 तासासाठी असंच आंबून घ्यायचं आहे। लागल तसं पाणी आपल्याला घालून हे बॅटर बनवायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे हे दळून घ्यायचं आहे। तर 12 तासासाठी आपण हे आंबून घेऊया। तर संपूर्ण आपले 12 तासाच्या वर झालेले आहेत। तुम्ही बघू शकता पीठ एकदम छान असं आंबलेलं आहे। तुम्ही बघू शकता। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून आणि मीठ टाकून छान असं हे करून घ्यायचं आहे। थोडंसं हलकं करून घेऊया। आपल्याला हवं होतं तसं हे पीठ आंबलेलं आहे। यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि एकजीव करून घ्यायचा आहे। इथं बघू शकता तुम्ही दुसरा सुद्धा डोसा आपला छानपैकी क्रिस्पी झालेला आहे। इथं बघू शकता तुम्ही डोशाला आपली अतिशय छान अशी जाळी पडलेली आहे आणि खूप छान असा डोसा आपला झालेला आहे। आणि कुरकुरीत सुद्धा होतो हा डोसा। तर तेलाचा न वापर करता अशाच प्रकारे सगळे डोसे आपण बनवून घेणार आहोत। तर इथं बघू शकता तुम्ही कड्या किती छान अशा सुटलेल्या आहेत। तर आपण हे डोसा परतून घेऊया। तुम्ही बघू शकता इथं डोशाला अतिशय छान अशा जाळी पडलेली आहे आणि हा डोसा आता कुरकुरीत होत आहे।
तर अशाच प्रकारे आपण सगळे डोसे बनवून घेऊया। तर इथं बघू शकता आपला छान असा डोसा झालेला आहे आणि आता आपण सर्व करूया। तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत। मग कशी वाटली तुम्हाला डोशाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडतात का डोसे ते सुद्धा सांगा। इथं बघू शकता तुम्ही छान झालेले आहेत आपले डोसे, आवाजावरून कळत असेल कुरकुरीत झालेले आहेत। तर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।